पत्नी विठ्ठल दर्शनाला पंढरपुरात आणि पतीने केले असे काही जे बघण्याआधी MT न्यूजला सबस्क्राईब करा। पत्नी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला गेलेली होती तर मुले घरीच होती। यातच शेतात गेलेल्या शेतकरी पतीने विषारी द्रव्य प्राशन करत जीवनयात्रा संपविल्याची घटना जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे समोर आली आहे। डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत या शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील शेतकरी संजय रघुनाथ पाटील असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे। तोंडापूर ते फरदापूर रस्त्यावर असलेल्या भारुडखेडा शिवारात संजय पाटील यांचे शेत आहे। या शेतात गेल्यावर त्यांनी दिवसभर शेतात काम केले। दरम्यान पत्नी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या तर घरी मुलगी व मुलगा होते। मात्र संजय पाटील घरी न जाता शेतात फवारणीचे विषारी द्रव्य प्राशन केले। सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान शेतात फवारणीसाठी ठेवलेले विषारी औषध पिऊन घेतले। काही वेळाने त्यांना त्रास जाणवू लागला। यानंतर झालेली चूक लक्षात येताच त्यांनी मुलगा व पत्नीला फोन करून विष पिल्याची माहिती दिली। यानंतर मुलाने तात्काळ शेताकडे धाव घेत वडिलांना दवाखान्यात उपचारासाठी जामनेर येथे आणले तर जळगाव येथे त्यांना नेत असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। संजय पाटील यांच्यावर ICICI बँक शाखा जामनेर यांचे 3,28,700 रुपयाचा बोजा आहे। नियमित कर्जाच्या विवंचनेत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे।